श्रीरामपुरात गॅस माफियांचा पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखेची एलसीबी धडक कारवाई, दोघांना बेड्या. प्रतिनिधी शहरातील नेवासा रोडवरील वर्दळीच्या कांदा मार्केट परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये अवैध आणि धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबी छापा टाकला. या कारवाईत 1,39,000 रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी मोठ्या दुर्घटनेचा धोका टळला आहे. नेमकी कारवाई काय? कांदा मार्केट समोरील मोकळ्या जागेत भर रस्त्यात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार सुरू असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. माहितीची खातरजमा होताच पोलीस पथकाने सापळा रचून धाड टाकली. यावेळी घटनास्थळावर रंगेहात पकडण्यात आलेल्या सलमान पठाण आणि लुकमान पठाण, दोघे श्रीरामपूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल. पोलिसांनी या कारवाईत गॅस सिलेंडर एकूण 14 टाक्या, HP कंपनीच्या 3 आणि भारत गॅसच्या 11, यंत्रसामग्री, गॅस रिफिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या 2 इलेक्ट्रिक मशीन आणि 1 डिजिटल वजन काटा, वाहन गुन्ह्यात वापरलेली 1 ऑटो रिक्षा. एकूण किंमत सुमारे 1,39,000 रुपये. गुन्हा दाखल व तपास. आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 125, 287, 288 तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा 1995 चे कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्गदर्शक पथक. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, रमीज राजा अत्तार, विशाल तनपुरे आणि महादेव भांड यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.